तुम्हाला तुमचा शैक्षणिक व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्हाला तुमच्या व्यवसाय संदर्भात व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्हाला तुमचा पर्सनल व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह आणि क्वालिटीचा बनवायचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि इनशॉट हे जे ॲप आहे त्याचे एडिटिंग शिका। कारण इनशॉट हे एकच ॲप असं आहे की जे तुम्हाला तुमचा व्हिडिओ क्वालिटीचा बनवून देते आणि टूल्स हे सर्व फ्री मध्ये देते। तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि इनशॉटला आपला व्हिडिओ एडिटिंग करणं शिका। नमस्कार मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अशा ॲप विषयी बोलणार आहोत की ज्यामुळे तुमच्यामधून कोणीही व्यक्ती आपला व्हिडिओ प्रोफेशनल पद्धतीने एडिट करू शकेल। मग जर रील असेल रील बनवू शकेल, एखादा शैक्षणिक व्हिडिओ असेल तो बनवू शकेल, किंवा एखाद्याला त्याच्या व्यवसायाची जर जाहिरात करायची असेल तर त्या पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा तो बनवू शकेल। आणि त्या ॲपचं नाव आहे मित्रांनो इनशॉट। प्ले स्टोअरवर हे जे ॲप आहे ते अवेलेबल आहे। इनशॉट हे मोबाईलवर वापरण्यास अतिशय सोपे आणि शक्तिशाली व्हिडिओ एडिटिंग ॲप आहे। याचा वापर आपण इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, व्हॉट्सअप स्टेटस किंवा कोणताही प्रोफेशनल व्हिडिओ बनवण्यासाठी करू शकतो। आता तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबवरती जर आपण व्हिडिओ अपलोड केले तर आपले व्हिडिओ जर चांगल्या क्वालिटीचे असले तर आपले व्ह्यूअर्स वाढतात। ते क्वालिटी देण्याचं काम हे इनशॉट ॲप करत असते। आणि यामध्ये आपण अशा विविध प्रकारचे व्हिडिओ, शैक्षणिक असतील, आपल्या व्यवसायाशी रिलेटेड असतील किंवा आपल्या पर्सनल रील्स असतील, अशा आपण यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगली क्वालिटी मेंटेन करून त्यामध्ये विशेष इफेक्ट वापरून अतिशय चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ आपण यात तयार करू शकतो। तर या इनशॉट मध्ये आपल्याला काय मिळते, तर इनशॉट मध्ये आपल्याला मिळते व्हिडिओ कटिंग आणि ट्रिमिंगची सुविधा, त्यानंतर सुंदर डिझाईन आणि इफेक्ट्स, त्यानंतर टेक्स्ट, इमोजी आणि स्टिकर्स यामध्ये व्हिडिओमध्ये ऍड करण्यासाठी आपल्याला पर्याय मिळतो। त्यानंतर तुम्हाला जर त्या व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचा असेल, तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचा असेल किंवा ऑडिओ एडिटिंग सुद्धा करायची असेल तर हे सुद्धा यामध्ये होते। आणि सर्वात महत्वाचं, जर तुम्हाला या इनशॉटचा लोगो वापरायचा नसेल तर तुम्ही त्याला कट सुद्धा करू शकतात। फक्त तुम्हाला त्यावेळेस एखादी इनशॉटने दिलेली ऍड पूर्ण बघावी लागते। अशा पद्धतीचं मित्रांनो हे ॲप आहे, जे ॲप आपल्याला प्रोफेशनल व्हिडिओ बनवण्यासाठी सर्व प्रकारचे टूल्स अवेलेबल करून देते। आणि हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअर वरती फ्री मध्ये आहे। तर चला आता ह्या ॲप विषयी आपण जाणून घेऊया आणि व्हिडिओ एडिटिंग कशी करता येते ते सुद्धा आपण बघूया। तर चला मित्रांनो, आता आपण हे इनशॉट ॲप कसं वापरायचं ते बघूया। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलला प्ले स्टोअर असेल, प्ले स्टोअर मध्ये तुम्हाला जायचं आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर आता बघा आपण प्ले स्टोअरला जाऊ। प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला या सर्च बार मध्ये इनशॉट हे नाव टाकायचं आहे, INSH। बघा इनशॉट एडिटर व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, त्याला क्लिक करा। आता हे माझ्या मोबाईलमध्ये मी आधीच ॲप घेतलेला आहे त्यामुळे इथे ओपन हा शब्द येतो आहे, इथे तुमचा इन्स्टॉल असा शब्द येईल, त्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप तुमच्या ॲप मेनू मध्ये दिसेल, त्यानंतर त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे। आता हे इनशॉट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 विंडो दिसतात आहे। पहिली आहे व्हिडिओ, दुसरा आहे फोटो आणि तिसरा आहे कोलाज। तर यामध्ये आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे का व्हिडिओ या विंडोला क्लिक करायचे। व्हिडिओ या विंडोला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर न्यू ही विंडो येईल, न्यू ला क्लिक करायचं आहे। न्यू ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ समोर येतील। मग या व्हिडिओ मधून तुम्हाला ज्या व्हिडिओला एडिट करायचा आहे त्या व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं असेल तर आता बघा मला ह्या व्हिडिओला एडिट करायचा आहे, त्याला क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट होईल। तो व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला हा जो ग्रीन सर्कल जे दिसतंय त्याला क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुमचा व्हिडिओचा अपीअरन्स तुम्हाला असा दिसेल। त्यानंतर तुम्हाला खाली काही टूल्स दिलेले दिसतात आहे, त्यामध्ये पहिला जो आहे तो कॅनव्हास आहे।
मग कॅनव्हासला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ युट्यूबला टाकायचा मित्रांनो, तर युट्यूबचा जो रेशो आहे इथे बघा, युट्यूबचं एक सिम्बॉल दिसतंय तुम्हाला, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला तुम्हाला क्लिक केल्यानंतर आता बघा बॅकग्राऊंडला माझाच व्हिडिओ दिसतोय. हे बॅकग्राऊंड तुम्ही बदलू शकतात किंवा हे जे आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे त्याला क्लिक करायचं आणि दोघा हातांनी मित्रांनो ह्या व्हिडिओला काय करायचं, झूम करायचं आहे. आता झूम केल्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे प्रॉपर दिसतोय. आता तुम्ही प्ले केल्यानंतर हा व्हिडिओ दिसतोय. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा तुम्हाला काय करावं लागेल, ब्राईटनेस वाढवायचा असेल, कॉन्ट्रास्ट वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल का फिल्टर या टूल मध्ये जावं लागेल. इथे फिल्टर मध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे फिल्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फिल्टर इथे दिसतात आहे. त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता. जसं ब्राईट आहे, पिंक आहे, लक्षात. अशा पद्धतीने भरपूर तुम्हाला मित्रांनो इथे फिल्टर इन शॉर्टने अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामध्ये काही काही पेड सुद्धा आहेत. म्हणजे पेड असतील ते तुम्ही घ्यायचं नाही, कारण जर तुम्ही पेड घेतलं तर तुम्हाला इन शॉर्ट हे ऍप जे आहे ते पेड करून घ्यावं लागेल. म्हणून मित्रांनो जे फ्रीचे आपल्याला दिलेले आहे तेच तुम्ही काय करायचं, फिल्टर घ्यायचं. आता मग मी हे फिल्टर घेतलं. यानंतर तुम्हाला जर वाटलं की मला इथे ब्राईटनेस जास्त दिसतोय, मला इथे ब्राईटनेस कमी करायचा आहे, मग ऍडजस्ट जे विंडो तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, हे पहिला जो पॉइंट आहे ब्राईटनेसचा तो कमी करायचा आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये जाऊन कॉन्ट्रास्ट जर तुम्हाला जास्त वाटत असता तर तो तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर वॉर्मथ आहे, टिंट आहे, सॅच्युरेशन आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओला लागणाऱ्या जे पद्धतीने जे टूल्स आहे तो इथून तुम्ही वापरू शकता. आता हे आपण थोडं एडिट केलं. यानंतर काय करायचं मित्रांनो, आता बघा इथे तुम्हाला ब्राईटनेस थोडा जास्त दिसतोय, आणखी आपण थोडा कमी करू आणि ओके करू. आता हा तुमचा व्हिडिओ आपण काय केलं, फिल्टर यूज केलं. त्यानंतर याला ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एखादा फोटो किंवा छोटासा व्हिडिओ ऍड करायचा असेल तर पुढची जी विंडो आहे ती आहे PIP. त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर तिथे फोटो ऍड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, जो फोटोही तुम्हाला ऍड करायचा आहे. आता मी हा फोटो समोर दिसतोय म्हणून हा घेतो. ह्या फोटोला जेव्हा आपण क्लिक केलं, हा बघा हा फोटो इथे तुम्ही लावू शकता. आणि ह्या फोटोचा जो एंड आहे याला जर तुम्ही क्लिक केलं तर व्हिडिओ एंड असा शब्द येतो आणि एक क्लिप एंड आहे. मग आपल्याला पूर्ण व्हिडिओ पर्यंत तो पाहिजे म्हणून त्याला आपण काय करणार, क्लिक करणार. आता बघा तो तुम्हाला फोटो साईडला दिसतोय. जर तुम्हाला लावायचा असेल तर, जर तुम्हाला हा लावायचा नाही तर तुम्ही याला हा क्रॉस जे रेड कलर मध्ये सर्कल दिसते याला तुम्ही क्लिक करून त्याला कट करू शकता. आता यामध्ये तुम्हाला असं वाटेल की खाली माझं नाव पाहिजे. मग ते नाव आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, की टेक्स्ट म्हणून सुद्धा एक टूल्स इथे तुम्हाला दिसते. ह्या टेक्स्ट मध्ये जायचं, या टेक्स्टला क्लिक करायचं आणि इथे कोणताही 1 ते 2 शब्द लिहून घ्यायचा. आता यांनी समजा माझं नाव लिहितो. आता याला काय करायचं, हे जे सर्कल तुम्हाला दिसतंय ज्यामध्ये विविध कलर तुम्हाला दिसतात आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लेबल हा शब्द आहे त्याला क्लिक करायचा आहे. आणि या लेबलला क्लिक केल्यानंतर मित्रांनो काय की हे तुम्हाला काही लेबल दिसतात आहे की त्या नावाच्या बॅक साईडला येणारी पट्टी तिला काय म्हणतात, लेबल. मग आता मला वाटलं की नाही, मग आता मी हे घेऊ. मग काय करायचं, याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला मी आधीच सांगितलं की ह्या पट्टीच्या एंडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येतात, व्हिडिओ एंड किंवा क्लिप एंड. आपल्याला जर हे नाव व्हिडिओ एंड पर्यंत ठेवायचं आहे तर व्हिडिओ एंडला क्लिक करायचं. आणि जर हे नाव तुम्हाला फक्त त्या एखाद्या क्लिप पर्यंत ठेवायचं तर क्लिप एंडला क्लिक करायचं. मग आपण इथे व्हिडिओ एंडला क्लिक करू. त्यानंतर या नावाला दोघा हातांनी पिंच करून मित्रांनो खाली आणायचं आहे. बघा तुमची पट्टी खाली तयार झाली आणि याला म्हणायचं ओके. आता ही पट्टी तयार झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला टेक्स्ट या टूल मध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट लिहिलेला आहे आणि तिथे प्लस चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं नाव तुम्हाला लिहायचं असेल किंवा एखाद्या व्हिडिओचं नाव लिहायचं असेल ते तुम्ही तिथे लिहू शकता. आता मी माझं इथे नाव लिहिलं, मग मी इथे नाव टाईप करतो. आता हे नाव आल्यानंतर
मित्रांनो ह्या नावाचा आपल्याला आधी काय करावं लागेल, लेबल काढून घ्यावं लागेल, कारण लेबल आपण आधीच घेतलेला आहे. मग लेबल अशा पद्धतीने निघेल. आता तुम्हाला ह्या टेक्स्टचा जर कलर बदलायचा असला तर टेक्स्ट मध्ये जायचं, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. त्याची बॉर्डर जर बदलायची झाल्यास तुम्ही ती बॉर्डर सुद्धा लावू शकता दुसरी. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं नाव जे आहे ते तयार होईल. आता तुम्हाला जर वाटलं की याचा फॉन्ट दुसरा पाहिजे तर फॉन्ट साठी पुढचा जो टूल आहे कलरच्या सर्कलच्या शेजारी ए म्हणून आहे, ते काय आहे मित्रांनो, तो फॉन्ट आहे. तो तुम्ही तुमच्या पद्धतीने बदलू शकतात. बघा, टिक केल्यानंतर लगेच तुमचा फॉन्ट बदलतो आहे. आता हा फॉन्ट घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की जर जास्त लिहिलेलं असलं, तुम्हाला वाटलं एका सरळ रेषेत शब्द पाहिजे, त्यामध्ये अंतर किती पाहिजे, हे सर्व जे आहे ह्या टूल मध्ये दिलं आहे. तुम्हाला बोल्ड पाहिजे तर तुम्ही बोल्ड करू शकता, तुम्हाला क्रॉस मध्ये ते नाव पाहिजे क्रॉस मध्ये करू शकतात, तुम्हाला जर या नावाच्या खाली अंडरलाईन पाहिजे तर तुम्ही अंडरलाईन सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला जर हे नाव थोडं वळवायचं असलं तर तुम्ही अशा पद्धतीने वळवू शकतात. आलं लक्षात? तर अशा पद्धतीचं हे टूल काम करते. त्यानंतर तुम्हाला जर हे नाव ऍनिमेशन मध्ये बघायचं असेल किंवा माझं नाव डायरेक्ट न येता थोडासा ऍनिमेशन मध्ये यायला पाहिजे तर ह्या खालच्या टूल मधून तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं हे नाव जास्त स्पीडने जात आहे तर ही वरती तुम्ही स्पीड मेंटेन करू शकता आणि याला ओके म्हणायचं. आता हे नाव सुद्धा तुम्हाला जर व्हिडिओ एंड पर्यंत पाहिजे तर पुन्हा तुम्हाला ह्या एंडला क्लिक करून व्हिडिओ एंड पर्यंत जाता येईल. आणि हे नाव तुम्हाला आता ह्या पट्टीवर ठेवण्यासाठी मित्रांनो काय की हे नाव अशा पद्धतीने तुम्हाला इथे लावता येईल आणि जेव्हा व्हिडिओ सुरू होईल अशा पद्धतीने तो व्हिडिओ चालू होईल. आलं लक्षात? यानंतर आता इथे आपण नाव टाकलं. आता आपल्याला हा व्हिडिओ युट्यूबला टाकायचा आहे. मग आपल्याला आपले जे व्ह्युअर्स आहे त्यांना हा व्हिडिओ त्यांनी बघायला पाहिजे, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे. यासाठी मित्रांनो काय इथे सबस्क्राईबचं स्टिकर लावणे फार आवश्यक आहे. मग त्यासाठी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये स्टिकर हे टूल दिसते, या स्टिकर टूल मध्ये तुम्ही जायचं आहे. या सर्च बार मध्ये काय करायचं मित्रांनो, युट्यूब असं लिहायचं. काय लिहायचं? युट्यूब. आणि मग सर्च म्हणायचं. आता युट्यूबशी रिलेटेड जेवढे स्टिकर असतील हे तुम्हाला इथे दिसतील. आता हे दिसल्यानंतर तुम्ही काय करणार आहे की यामधलं जे चांगलं असेल स्टिकर ते तुमच्या पसंतीने घ्यायचं. आपण समजा हे एक घेतलं आणि याला तुम्ही इथे अरेंज केलं. आता याला ओके म्हणायचं. याला सुद्धा व्हिडिओ एंड पर्यंत तुम्ही घेऊन जायचं आहे. आता बघा आपलं नावही दिसते. आता हे बघा हे स्टिकर थोडस आपल्या नावाच्या जवळ झालं म्हणून आपण त्याला थोडं इकडे सरकून घेऊया. आता तुम्हाला दिसत असेल की स्टिकरही व्यवस्थित वर्क करते आहे आणि आपलं नाव सुद्धा शेजारी आलेलं. आता ह्या साईडला काही जागा तुम्हाला दिसते म्हणून आपण पुन्हा काय करू, एखादं स्टिकर जर तिथे लावता आलं तर ते बघू. मग परत युट्यूबला असं टाकायचं आणि जे स्टिकर तुम्हाला आवडेल पुन्हा त्यातून एक स्टिकर घ्यायचं आणि इथे लावून द्यायचं. आता बघ अशा पद्धतीने मित्रांनो आणि याला ह्या स्टिकरला सुद्धा व्हिडिओ एंड पर्यंत घेऊन जायचा. आता बघा अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो नाव त्याला आपण एडिट केलेला आहे. यानंतर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये आणखी मी एखादं स्टिकर लावू शकतो की जेणेकरून जे व्ह्युअर्स आहे ते आणखी माझा व्हिडिओ बघू शकतील, तर तुम्ही ह्या स्टिकर मधून आणखी तुम्हाला जे वाटेल ते स्टिकर इथे सर्च करून तुम्ही ते लावू शकता. तुम्हाला जर वाटलं की मी इथे क्वेश्चनचं स्टिकर लावू, मग इथे क्वेश्चन टाकून तुम्हाला अशा पद्धतीचे स्टिकर समोर येते. मग हे क्वेश्चनचं एखादं स्टिकर घ्यायचं, तुम्ही इथे साईडला लावू शकतात. आणि बघा आता याला सुद्धा व्हिडिओ एंड पर्यंत न्यायचं. आता बघा तुमचा व्हिडिओही सुरू आहे, तुम्ही लावलेले स्टिकर सुद्धा त्यामध्ये आलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे एडिटिंग करू शकतात. त्यानंतर आता तुम्हाला वाटलं की नाही मी यामध्ये माझं थोडं शब्द चुकले आहे, म्हणजे मला बोलायचं काही होतं आणि मी थोडं चुकलेलं आहे आणि तुम्ही परत ते पुन्हा परत बोललेलं आहे, म्हणजे डबल वाक्य झालेलं आहे. मग तुम्हाला इथे काय करता येईल की तो जो भाग आहे जिथे तुम्ही चुकले होता तिथपर्यंत याला न्यायचा आहे आणि तिथे स्प्लिट म्हणून विंडो आहे. काय आहे? स्प्लिट. त्याला करायचं क्लिक. आता स्प्लिट विंडो झाल्यानंतर तुमचे व्हिडिओचे दोन भाग झाले. आता दोन भाग झाल्यानंतर ज्या भागातला तुमचं चुकलेला आहे त्याला क्लिक करायचं आणि इथून हा जो पॉइंट आहे, इथून जो हा व्हिडिओ आहे तो तिथपर्यंत कमी करत न्यायचा.
म्हणजे मित्रांनो काय आहे की ते तुम्ही जे बोललेलं आहे ते ऑटोमॅटिक तिथून कट होईल आणि व्हिडिओ तुम्हाला समोर दिसतात आहे. आणि ह्या 2 व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक पेन्सिलचा पॉइंट दिसतोय, त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार मित्रांनो तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने काही समोर इफेक्ट्स येतील. म्हणजे एक व्हिडिओ झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो त्यासाठी हे इफेक्ट लावावे लागतात. आता यामध्ये तुम्ही जर सर्कल घेतलं तर तुमचा व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ चालू होताना मित्रांनो काय की सर्कल मधून सुरू होईल. आता तुम्हाला वाटलं की नाही या पुढच्या व्हिडिओमध्ये थोडं आणखी चुकलेलं आहे माझं, म्हणून तुम्ही त्याला कमी करू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो काय की हे टूल्स काम करत असते. आणि आता हे झाल्यानंतर तुम्हाला स्प्लिट हे ऑप्शन समजलं असेल की स्प्लिट हे ऑप्शन काय मित्रांनो की एखाद्या व्हिडिओमध्ये जर एखादी चुकी झालेली असेल तर तिथपर्यंत जायचं, तिथे स्प्लिट करायचं आणि तो जो भाग आहे चुकलेला तो तिथून डिलीट करायचा. यासाठी हे ऑप्शन वापरलं जाते. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे टूल आहे ते डिलीट आहे. आता मी नाव लिहिलं पण त्यात नाव जर चुकून गेलं तर त्याला क्लिक करून तुम्ही डिलीट हे ऑप्शन जर वापरलं तर त्यातून ते डिलीट होत असते. त्यानंतर व्हॉल्यूम आहे, तुमचा 100% व्हॉल्यूम आहे. पण तर हे व्हॉल्यूम जे आहे मित्रांनो ते तुमच्या व्हिडिओला हा 100% व्हॉल्यूम असतो. तुम्हाला जर वाटलं की रेकॉर्डिंग करताना माझा जो आवाज आहे तो कमी रेकॉर्ड झालेला आहे तर तुम्ही यातून त्याला वाढवू शकता. हा 200% पर्यंत वाढतो. यानंतर पुढचं जे टूल आहे ते बॅकग्राऊंड आहे. तर बॅकग्राऊंड मी तेव्हा तुम्हाला सांगितलं. आता ह्या बॅकग्राऊंड आता याच्या मागे आपण पूर्ण व्हिडिओ घेतल्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंड दिसत नाहीये, पण बॅकग्राऊंडला जर या कलर मधून आपण क्लिक केलं तर तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ शेजारी लावू शकतात आणि इकडे टायपिंग सुद्धा करू शकतात. असाही एक व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात. आलं लक्षात? याला बॅकग्राऊंड असं म्हणतात. आणि जर तुम्ही ह्या 2 टिकला क्लिक केलं तर जेवढे तुमचे व्हिडिओ आहे त्या सर्वांना हे बॅकग्राऊंड लागून जाईल. हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी अशा 2 टिक येतात त्या ठिकाणी असं समजून घ्यायचं की ते केल्यानंतर ते जे फंक्शन आहे किंवा ते जे फिल्टर आहे ते सर्वांना लागून जाईल. यानंतर पुढे आहे स्पीड. तुम्हाला जर वाटलं की माझा व्हिडिओ स्लो झालेला आहे, थोडा फास्ट पाहिजे, तर तुम्ही त्याची स्पीड कमी जास्त करू शकता. त्यानंतर पुढचं आहे ॲनिमेशन. तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये वाटलं का बाबा मला ॲनिमेशन पाहिजे, झूम इन, झूम आउट, फेड अशा पद्धतीने किंवा शेक इन, शेक आउट, राईज अशा पद्धतीने काही इफेक्ट दिलेले आहे की जे तुम्हाला रील्स बनवण्यासाठी लागतील, ते तुम्ही त्यांचा वापर तुम्ही येथे करू शकता. यानंतर तुम्हाला क्रॉप हे ऑप्शन आहे. तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओच्या आजूबाजूला ज्या गोष्टी नको त्या आलेल्या त्या तुम्ही क्रॉपही करू शकतात. मग तो फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल तो तुम्ही क्रॉप करू शकतात. त्यानंतर कटआउट. आता हे कटआउट जे फंक्शन आहे ते क्रोमा इफेक्ट साठी वापरलं जाते. जेव्हा तुम्ही ग्रीन पडद्यावरती हा व्हिडिओ काढणार त्यावेळेस तुम्ही हा क्रोमा इफेक्ट वापरू शकतात. त्यानंतर मास्क आहे. ज्यावेळेस आपण एखादं PIP मध्ये एखादा फोटो किंवा एखादा व्हिडिओ वापरतो त्याला तुम्ही मास्क करू शकता. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर मध्ये पाहिजे, तुम्हाला सर्कल मध्ये ते पाहिजे ते तुम्ही करू शकता. आणि ओपॅसिटी मध्ये मित्रांनो काय की तो जो व्हिडिओ आहे त्याची जे दिसण्याची लेवल आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे स्पष्ट अस्पष्ट अशा पद्धतीने. आणि रिप्लेस पुढचा पॉइंट आहे. जर तुम्हाला वाटलं का हा व्हिडिओच्या ऐवजी मी दुसरा टाकून दिला, दुसरा हवा होता, तर तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता. त्यानंतर तुम्ही यात व्हॉइस इफेक्ट टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट हे सुद्धा ऑप्शन मिळते. या डुप्लिकेट ऑप्शन मध्ये तुम्ही एखादा फोटो किंवा एखादं जर लिहिलेलं वाक्य असेल त्याचं तुम्ही डुप्लिकेट पुन्हा तसंच बनवू शकता एका क्लिकवरती, परत लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर रोटेट आहे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ जर तुम्हाला आडवा पाहिजे असेल आडवा, उभा करायचा असेल उभा, तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला रोटेट करू शकता. अशा पद्धतीचे काही फ्रीज ऑप्शन आहे, रिव्हर्स ऑप्शन आहे. पण आज जे मी तुम्हाला जे ऑप्शन सांगितले, जे टूल सांगितले त्यातून तुम्ही तुमचा शैक्षणिक व्हिडिओ असेल, तुमचा एखाद्या व्यवसायासाठी व्हिडिओ असेल, तुमचा एखादी रील्स असेल, ते अतिशय सुंदर पद्धतीने चांगल्या क्वालिटीने तुम्ही इथे बनवू शकता. त्यानंतर इथे एक लोगो सुद्धा आहे बघा, इन शॉर्टचा लोगो. हा लोगो जर तुम्हाला काढायचा असेल
तर त्या लोगोच्या वरती मित्रांनो काय एक गुणाकाराची फुली आहे, त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर इन शॉर्ट तुम्हाला एक ऍड दाखवते, ती ऍड बघायची आणि तुम्ही तो जो लोगो आहे मित्रांनो तो तुम्ही काय करू शकता, कट करू शकता. अशा पद्धतीचं मित्रांनो हे इन शॉर्ट जे आहे ते काम करत असते. आता बघा इथे आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे. आपण यामध्ये जे नाव आहे ते पण ऍड केलं, स्टिकर्स आहे ते सुद्धा ऍड केले. आपण याचा फिल्टर म्हणून यामध्ये ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट हे सुद्धा चेंज केलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्प्लिट ऑप्शन शिकलो, आपण क्रॉप ऑप्शन शिकलो, आपण इफेक्ट हे ऑप्शन शिकलो, त्यानंतर आपण PIP हे ऑप्शन शिकलो, डिलीट कसं करायचं, व्हॉल्यूम कसा वाढवायचा, असे विविध किंवा एखाद्या व्हिडिओला बॅकग्राऊंड कसं टाकायचं हे सुद्धा आपण बघितलं. आता बघा जेव्हा आपल्याला व्हिडिओ, आता हा व्हिडिओ जो काढला होता मित्रांनो आपण हा कोणता काढला होता, आडवा व्हिडिओ काढला होता. आता आपण यालाच उभा कसा करता येईल हे सुद्धा बघूया. तर मित्रांनो आता आपण बघूया की उभ्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ कसा बनवायचा. तर बघा सुरुवातीला तुम्ही इन शॉर्ट मध्ये जाणार, त्यानंतर व्हिडिओ मध्ये आपण जाणार आहोत, त्यानंतर न्यू हे विंडो घेणार आहोत आणि जो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे त्या व्हिडिओला काय करायचं आहे मित्रांनो, टिक करायचे. मग आता यामध्ये आपण हा व्हिडिओ घेऊया. आता हा व्हिडिओ घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आजूबाजूला ब्लॅक बॅकग्राऊंड आपल्याला दिसते. मग त्याला आपण काय करायचं मित्रांनो की ते बॅकग्राऊंड आधी आपल्याला चेंज करायचं आहे. मग तुम्हाला मी आधीच सांगितलं की बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं. ते ह्या बॅकग्राऊंड टूल मध्ये आपण जायचं आणि आपल्याला हवं ते आपण इथून बॅकग्राऊंड घेऊ शकतो. असे विविध बॅकग्राऊंड इथे दिलेले आहे, त्यापैकी आपल्याला जो चांगला वाटेल तो बॅकग्राऊंड घ्यायचा आणि हा बॅकग्राऊंड घेतल्यानंतर इथे ओके करायचं. हे बॅकग्राऊंड आल्यानंतर मित्रांनो काय तुम्ही वरती किंवा इथे खाली तुम्हाला ज्या पद्धतीने मी टेक्स्ट टाईप करायला सांगितलं किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला तिथे हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तुम्हाला मी आधी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला यामध्ये नाव कसं टाकायचं आहे, तुम्हाला इथे स्टिकर कसं घ्यायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता. मग आता हे आल्यानंतर आपण पुन्हा तीच प्रोसेस करायची. नाव जर तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही नाव टाकू शकता. आता मला इथे माझ्या चॅनलचं नाव टाकायचं आहे तर मी इथे टाकेल मास्टर क्लास A1. आता बघा हे चॅनलचं नाव टाकलं, मी इथे चॅनलचं नाव घेऊ आणि याच्यावरती मी काय करेल की जे आपण स्टिकर घेतलेलं होतं मित्रांनो सबस्क्राईबचं, ते स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे. आता हे स्टिकर मी घेतल्यानंतर इथे हे स्टिकर मी लावू शकेल. आता बघा याला सुद्धा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, म्हणजे आता तुमचं नावही आलं आणि स्टिकरही व्यवस्थित चालू. आता वरती जागा बाकी आहे, मग वरती तुम्ही तुमच्या जे व्हिडिओ असेल त्या व्हिडिओचं जे टायटल असेल ते तुम्ही तिथे टाकू शकता. आता माझ्या व्हिडिओचं टायटल आहे मॅजिक ऑफ मॅथ, मग मी इथे काय टाकेल मॅजिक ऑफ मॅथ. आता याला जर याचा रंग बदलायचा झाल्यास मी इथून मित्रांनो काय तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने याचा रंग बदलू शकतो. आता बघा इथे आलं मॅजिक ऑफ मॅथ, हे मी इथे टाईप केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आता हा जो गणितीय प्रश्न आहे तो प्रश्नही तुम्ही लिहू शकतात. तुमच्या टायटलचं सब टायटल काही असेल, एखाद्या गणिताचं जे नाव असेल ते तुम्ही तिथे टाकू शकतात, ते तुम्ही टाकू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो काय की हा व्हिडिओ आपला तयार होत असतो. तुमची एडिटिंग हे पूर्ण होते त्यावेळेस तुम्हाला एक्सपोर्ट हा वरच्या साईडला मित्रांनो लिहिलेलं दिसतंय एक्सपोर्ट, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बघा रिझोल्यूशन आहे, तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी कशी पाहिजे. तर त्यामध्ये बघा किती ऑप्शन दिलेले आहे, 2K आणि 4K पर्यंतचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने मित्रांनो तिथे तुमचा रेशो याला क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं. आता एक्सपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऍड दाखवली जाईल. त्या ऍड नंतर मित्रांनो काय होईल डाउनलोडिंग साठी लागेल.
त्यावेळेस तुमचं कन्व्हर्टिंग व्हिडिओ म्हणून अशी विंडो येते आणि त्यात तुमचा व्हिडिओ हा सेव्ह होत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो InShot हे जे ऍप आहे ते अतिशय साधं आणि सोपं आहे शिकण्यासाठी. आणि जे सुरुवातीचे शिकाऊ उमेदवार असतील त्यांनी मित्रांनो नक्कीच या InShot ऍपचा वापर करायचा आहे आणि नक्कीच एडिटिंग शिकायची आहे. भरपूर विद्यार्थी रील्स बनवतात, काही शिक्षक शैक्षणिक व्हिडिओ बनवतात, काही जे व्यावसायिक असतील ते त्यांच्या व्यवसायासाठी व्हिडिओ बनवतात आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या सोशल मीडियाचं हे युग आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती रील्स बनवण्या फार आवडतात. त्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि या व्हिडिओमध्ये या ऍपमध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच दिली जातील. धन्यवाद.